हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होती दशमी म्हणजेच दशेरा। तर त्या दिवशी जे आपण घट आपण मांडलेले असतात आपल्या घरामध्ये तर त्या आपल्याला उचलायचे असतात। तर जे मी घट मांडला होता म्हणजेच मी जिथे राहतो आता तर तिथे मी जो देवी आईचा घट आहे तर तो मी मांडला होता तर तो देखील आज मी उचलणार आहे। तर त्यानंतर आपण त्या साहित्याचे काय काय करावे तर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेलच। तर सर्वात पहिल्यांदा देवी आईची जी आपली आरती आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आणि त्यानंतर जे काही आपण पूजेमध्ये साहित्य यूज केलेलं असतं तर ते आपल्याला हळूहळू उचलून घ्यायचं असतं। तर मी तरी म्हणजेच देवी आईचं स्वरूप तयार करण्यासाठी एक साईडला म्हणजेच जो माझा मंगल कलश होता तर त्याची स्थापना केली होती आणि घट म्हणजेच जे आपण नवरात्रीमध्ये घट स्थापना करतो तर त्यासाठी मी एक वेगळाच घट मांडला होता जेणेकरून त्याला धक्का वगैरे लागणार नाही। कारण जेव्हाही आपण नवरात्रीमध्ये घट बसवतो तर तेव्हा आपल्याला एकदा घट बसवला तर आपल्याला नंतर त्याला हलता येत नाही म्हणजेच हलवता येत नाही। त्यामुळे जे काही म्हणजेच मला डेकोरेशन करायचं होतं देवी आईचं त्यामुळे तो जो कलश आहे तर तो मी थोडासा साईडला ठेवला होता जेणेकरून जे काही वस्त्र मला चेंज करायचे होते देवी आईचे तर ते मला करता येतील। त्यानंतर जे काही आता ओटीचं सामान तुम्ही बघत आहात तर हे म्हणजेच ओटी मी अष्टमीला देवी आईची भरली होती। म्हणजेच अष्टमीला ज्या काकू आमच्या घरी आल्या होत्या तर त्यांच्यासाठी मी देवी आईची जी ओटी आहे तर ती मी भरून घेतली होती आणि त्या दिवशीपासून जी ओटी आहे तर ती देवी आईच्या चरणीच मी ठेवली होती म्हणजेच ती उचलली नव्हती। आणि यानंतर म्हणजेच आज सर्व जी पूजा आहे तर ती उचलायची होती त्यामुळे हळूहळू म्हणजेच पूजा जशी आपण मांडणी करतो तर त्याच प्रकारे आपण उचलावी जेणेकरून आपल्याला देखील आयडिया येते की आपण म्हणजे पूजा मांडताना कोणतं साहित्य कुठून ठेवलं होतं किंवा कुठून घेतलं होतं त्यामुळे तुम्हाला म्हणजे सोयीस्कर जातं। तर मी तरी तसंच करतो म्हणजे जी काही मला पूजा वगैरे करायची असते तर त्याचं मी अगोदरच प्लॅनिंग करून ठेवत असतो जेणेकरून नंतर मला काही म्हणजे जास्त वेळ लागत नाही पूजा मांडणीसाठी। आणि तुम्ही बघत आहात तर जो वरची फरशी आहे म्हणजेच जिथे माझं देवघर आहे तर ती थोडीशी लहान आहे त्यामुळे म्हणजेच मला समोरती रांगोळ काढता येत नाही म्हणजेच खालती रांगोळ काढावी लागते। त्यामुळे जी वरची फरशी आहे तर ती देखील मी चेंज करणार आहे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दिसेलच जेणेकरून म्हणजे थोडासा जो फरशीचा भाग आहे तर तो समोरच्या साईडला येईल म्हणजेच तिथे रांगोळी वगैरे काढता येईल। कारण जेव्हाही म्हणजेच मी पूजा वगैरे अशा प्रकारे करतो वरती पण मला म्हणजेच वरती रांगोळ काढण्यासाठी जागा उरत नाही त्यामुळे खालच्या साईडला मला रांगोळी काढावी लागते आणि ती तेवढी म्हणजे उठून दिसत नाही। त्यामुळे म्हणजेच मागच्या साईडला मी थोडीशी फरशी म्हणजे ॲड करणार आहे जेणेकरून जो वरचा भाग आहे तर तो थोडासा पुढे येतो आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती रांगोळ काढू शकतो। तर तुम्ही बघू शकता जे देवी आईचं स्वरूप आहे तर तेही म्हणजेच मी अष्टमीला देवी आईला वस्त्र परिधान केलं होतं आणि काल म्हणजेच नवमीला आपण देवी आईचा जो जांभळा कलर होता तर त्या कलरचे पण वस्त्र होते माझ्याकडे। पण असं झालं की जी देवी आईची मी ओटी भरली होती त्यामुळे समोरची जी जागा होती तर तुम्ही बघितलीच असेल तिथे मी रांगोळी पण काढली होती त्यामुळे मला म्हणजेच ते हलवता आलं नाही आणि जे देवी आईचं वस्त्र आहे तर ते चेंज करण्यासाठी म्हणजेच इकडे तिकडे धक्का लागतोच त्यामुळे मग मी ते वस्त्र चेंज केलंच नव्हतं आणि ते म्हणजे जे गुलाबी वस्त्र आहे तर ते मी देवी आईला म्हणजे तसंच राहू दिलं होतं। तर तुम्ही बघत असाल कर्णफुलं तर ही देखील मी देवी आईला परिधान केली होती। तर हा जो कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे तर ज्या शीतलताई आहेत त्यांचं यूट्यूबवर देखील चॅनल आहे तर त्यांच्याकडूनच हे मी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारसाठी बनवले होते पण मला काही तेव्हा यांचा यूज करता आला नाही त्यामुळे आज म्हणजेच आता नवरात्रीमध्ये मी सर्व वस्त्र जे आहेत तर त्यांचा यूज करून घेतला। त्याचबरोबर जे देवी आईचे मुखोटे होते तर आता म्हणजेच इथे माझ्याकडे 2 मुखोटे आहेत देवी आईचे, एक कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा आणि एक रेड स्टोन वर्क केलेला आहे। तर तो म्हणजेच मी गुढीपाडव्याच्या वेळेस जेव्हा आपली चैत्र नवरात्र असते तर तेव्हा मी तो लावला होता। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा। तर अशा प्रकारे 2 मुखवटे आहेत आणि लवकरच आता अजून एक म्हणजेच नवीन मुखवटा येणार आहे म्हणजे दिवाळीच्या पूजण्यासाठी। तर मी खास करून मी दिवाळीच्या पूजण्यासाठी तो मुखवटा बनवलेला आहे तर आल्यानंतर तुमच्यासोबत मी नक्कीच तो शेअर करेलच। त्याचबरोबर म्हणजेच मला जे आपल्या सेवेसाठी आपल्याला फोटो लागत असतात म्हणजेच स्वामी समर्थांचा किंवा विष्णू आणि महालक्ष्मी यांचा तर हे देखील फोटो मी म्हणजे स्वामी केंद्रामधून बनवलेले आहेत। म्हणजेच जिथे मी शिक्षणासाठी होतो तर तिथंचे एक दादा माझ्या ओळखीचे आहेत त्यामुळे म्हणजेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कारण इकडे तरी आपल्याला ते काही भेटतच नाही म्हणजेच स्वामी केंद्र इकडे नसतेच आणि जे काही आपल्या देवांचे फोटो लागतात तर ते देखील इकडे मिळत नाहीत। त्यामुळे मी त्या भैयांशी कॉन्टॅक्ट करून तर त्यांना म्हणजेच पोस्टानेच मी पाठवायला सांगितलेले आहेत। त्याचबरोबर जे उठणे म्हणजेच आपल्याला जे दिवाळीमध्ये उठणं लागतं तर ते देखील मी त्यांच्याकडूनच म्हणजे बोलवून घेतलं जे आपल्या स्वामी केंद्रामध्ये इझिली अवेलेबल होऊन जातं। तर मला ते पोस्टानं पार्सलात म्हणजे रिसीव्ह होईलच 4-5 दिवसानंतर तर तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी म्हणजेच कोणते वस्तू मी केंद्राने बनवल्या। तर तुम्ही बघू शकता तर जे काही पूजेचं साहित्य होतं तर ते मी हळूहळू उचलून घेतलं। जे कलशाचं पाणी असतं तर ते आपल्याला तुळशीला सोडून आपण इतर झाडांना टाकू शकतो। त्याचबरोबर माझे मंगल कलश आणि घट अशा प्रकारे 2 होते तर ते दोन्हीचं पाणी मी म्हणजे तुळशीला न टाकता दुसऱ्या झाडांना मी टाकून दिलं आणि त्यातील जो 1 रुपया 1 सुपारी असते तर ते आपल्याला म्हणजे तसंच वाळून ठेवून द्यायचं म्हणजेच दुसऱ्या पूजेला देखील ते यूज होतं। तर कोणी म्हणजे जो नारळ आहे तर तो पाण्यामध्ये देखील सोडून देतो म्हणजेच जे काही आपण नवरात्रीच्या पूजेमध्ये साहित्य यूज केलेलं असतं
तर ते आपण नंतर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं असतं तरी चालतं. आणि जो अखंड दिवा आहे तर दसरा होता त्यामुळे मग मी तो दिवा काही उचलला नाही, म्हणजे तसाच राहू दिला. यानंतर जे काही वस्त्र आता पूजेमध्ये मी यूज केली होती तर अशा प्रकारचे बॉक्स, म्हणजेच जे काही मी पार्सल आतापर्यंत बनवलेले होते तर ते मला बॉक्समध्येच रिसीव्ह झाले होते, त्यामुळे मी तसेच बॉक्स ते ठेवले, जेणेकरून नंतर आपली पूजा झाली की लगेचच मी त्या बॉक्समध्ये पुन्हा ते पॅक करून ठेवतो, जेणेकरून ते खूप दिवस म्हणजेच तसेच राहतात. कारण आपण जेवढी त्यांची काळजी घेतली तर ते तेवढे दिवस टिकतात. नाहीतर आपण जर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते म्हणजेच लवकरच खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी तरी म्हणजेच जेव्हाही माझी पूजा वगैरे होते आणि मला म्हणजे ज्या बॉक्समध्ये ते रिसीव्ह झालेले आहेत तर तेच बॉक्स मी तसेच ठेवले आहेत, जेणेकरून नंतर पूजा झाल्यानंतर ते सर्व साहित्य मी त्याच्यामध्ये पुन्हा ठेवून देतो आणि पुन्हा जेव्हा मला यूज करायचे असतं तर तेव्हा मी पुन्हा काढतो. तर मी हे साहित्य कशा प्रकारे ठेवतो तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेलच. कारण जिथे मी राहतो तर ही म्हणजे किचनमध्ये देवघर आहे आणि किचन देखील जास्त असं मोठं नाही आहे, छोटंच आहे. त्यामुळे जे काही पूजेचं साहित्य असतं तर ते प्रॉपर मी मॅनेज करून ठेवतो, म्हणजेच एका कॉर्नरला मी ते ठेवलेलं आहे, जेणेकरून आपला कधी म्हणजे त्याला धक्का वगैरे लागला नाही पाहिजे, कारण ते देवाचं साहित्य असतं. त्यामुळे जे काही देवाचं सामान आहे तर ते मी एका कॉर्नरमध्ये ठेवलं आहे, तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेलच. कारण बरंचसं सामान आता माझ्याकडे गोळा झालेलं आहे. नवीन वस्तू घ्यायला मला देखील खूप आवडतं, म्हणजेच जेव्हाही मला कोणती नवीन वस्तू दिसते तर ती लवकरच मी ऑनलाईन ऑर्डर करत असतो आणि ती म्हणजे 4-5 दिवसामध्ये माझ्याकडे मिळून जाते. आणि त्याचबरोबर जो धनलक्ष्मी कुंचम आहे तर त्याची देखील सेवा मला म्हणजे पौर्णिमेला करायची होती. तर कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की आपण कोजागिरी पौर्णिमेला कशा प्रकारे पूजा करू शकतो. तर व्हिडिओज थोडेसे लेट झाले कारण मंदामध्ये म्हणजेच मला व्हिडिओ एडिट करता आले नाही, त्यामुळे बरेचसे जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला थोडेसे लेट पाहायला मिळत असतील. यानंतर आज म्हणजेच दसरा देखील होता आणि जो कलश होता म्हणजेच हा जो कलश आहे तर हाच मी देवीचं स्वरूप तयार करण्यासाठी घेतला होता. त्यामुळे हा म्हणजे तांब्या जो आहे तर तो देखील मी घासून घेतला, जेणेकरून नंतर म्हणजे आपल्याला तो चेंज करावा लागणार नाही. आणि जी पानं होती तर ती देखील मी चेंज करून घेतली. यानंतर जे काही देवांचे फोटो होते तर ते देखील मी क्लीन करून घेतले, कारण आता बऱ्याच दिवसानंतर देवपूजा होणार होती. जी स्वामींची मूर्ती आहे तर ती देखील मी स्वच्छ धुवून घेतली. त्याचबरोबर म्हणजेच आंघोळ घालून घेतली त्यांना. गणपतीची बाप्पांची जी मूर्ती आहे तर तिला देखील मी आंघोळ घालून घेतली. यानंतर जे शंख किंवा जे गजांतलक्ष्मी आहेत तर त्यांना देखील मी क्लीन करून घेतलं. त्याचबरोबर जो महाराजांचा माझ्याकडे मोठ्या साईजचा फोटो आहे तर तो देखील मी क्लीन करून घेतला, म्हणजे त्यांना देखील मी अष्टगंध कुंकू लावून घेतलं. त्याचबरोबर जो मंगल कलश होता तर त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं. यानंतर जी फुलं मी आणली होती तर ते देखील सर्व देवांना मी वाहून घेतली होती. तर जो देव्हारा होता तर तो मागच्या साईडला झाकल्याच गेला होता, म्हणजेच जेव्हा मी मंगल कलशाची स्थापना केली होती तर जे देवीचं स्वरूप आहे तर हे थोडंसं म्हणजेच मोठ्या साईजचं म्हणजे भव्य आणि दिव्य अशा प्रकारे झालं होतं. त्यामुळे मागचा जो देव्हारा आहे तर तो इतक्या दिवस म्हणजेच दिसलाच नाही, व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दिसला नसेल. पण आता म्हणजे जेव्हा माझी प्रत्यक्षात सेवा करून म्हणजे जर स्वामींची सेवा करून खरंच मला खूप छान वाटतं. आणि स्वामींच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो की माझ्याकडून तुमची जेवढी होईल तर तेवढी सेवा करून घेण्याचा म्हणजेच प्रयत्न माझा असतो की स्वामींच्या आपल्या हातून एवढी सेवा झालीच पाहिजे. आता यानंतर जो दसऱ्याचा व्हिडिओ आहे म्हणजेच संध्याकाळी आपल्याला दसरा पूजन करावं लागतं. तर दसऱ्याची पूजा जी आहे तर तुम्ही संध्याकाळी करणार आहे. त्याचबरोबर आज पुरणाचा स्वयंपाक देखील होता, तर तो देखील तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच की मी कशाप्रकारे पुरण तयार केलं. आणि पुरण करण्यासाठी मी चाळणी देखील ऑनलाईन बनवली होती, तर ती देखील खूप छान आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.